नमस्कार। हिवाळा सुरू झाला की निसर्ग आपल्याला ताकद देत असतो आणि या काळात आपलं बल सुद्धा वाढत असतं। त्यानुसारच खाण्यापिण्यात सुद्धा आपण सुद्धा काही बदल करणं हे गरजेचं असतं। बदाम खारी डिंकाचे लाडू आहारात घेताना ते आपलं शरीर पचवू शकतं का हे सुद्धा आपल्याला आधी बघायला हवं। आता हिवाळ्यामध्ये ताजे आवळे उपलब्ध असतात ज्यापासून च्यवनप्राश बनवला जातो। तर बऱ्याच जणांच्या अशा शंका होत्या की च्यवनप्राश हा आपल्याला कसा खावा, त्याचं प्रमाण किती असावं। तर जाणून घेऊयात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या च्यवनप्राशचा मुख्य घटक आहे आवळा। या आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं। हा आवळा झाडावर तयार व्हायला 6 ते 9 महिने लागतात आणि तेच हे व्हिटॅमिन सी लॅबमध्ये तयार व्हायला काही फक्त तासच लागत असतात। जेणेकरून आपल्याला हे लक्षात येईल की याच्यावर या आवळ्यावर जो काही काळाचा परिणाम होत असतो तो सुद्धा त्याचे गुणधर्म आपल्या शरीराला जास्त फायदेशीर होण्यामागे कारणीभूत असतो। आता सगळ्यात महत्त्वाचं हा जो आवळा आहे हा 500 नग या च्यवनप्राशसाठी घ्यायचा आहे, जो की काढा प्रोसेसने बनवला जातो। आणि च्यवन ऋषी जे होते हे म्हातारे झाले होते आणि त्यांना पुन्हा तरुण व्हायचं होतं, तेव्हा त्यांनी हा च्यवनप्राश तरुण झाले होते, तर म्हणून त्याला च्यवनप्राश त्यांचं नाव दिलं गेलं। आणि हा अवलेह कल्पना आहे, म्हणजे जी चाटता येण्याजोगी असावी, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अशा कन्सिस्टन्सीची ही असणं अपेक्षित आहे। आता हा च्यवनप्राश कसा घ्यायचा आहे, कधी घ्यावा, कोणी घ्यावा, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना घेता येतो। लहानांना तुम्ही याचं प्रमाण पाव चमचा, अर्धा चमचा निश्चित देऊ शकता आणि मोठ्यांसाठी ते 1 ते 2 चमचा। जसे जसे भूक वाढेल तसं तसं हे प्रमाण आपल्याला वाढवता येतं। नॅचरलीच हिवाळ्यामध्ये भूक ही चांगली असते, त्यामुळे याचं प्रमाण हे तुम्ही वाढवू शकता। आणि जेव्हा तुम्हाला हे च्यवनप्राश उपाशी पोटी पहाटेच्या काळात घ्यायचा आहे, शक्यतो तो 8 ते 9 वाजेच्या आत सकाळी तो घ्यावा। 1 ते 1.5 तास काही खाऊ पिऊ नये, जेणेकरून कडकडून भूक जेव्हा लागते तेव्हा तुम्हाला दूध आणि भात घ्यायचा आहे, मीठ न घालता, जेणेकरून ह्या च्यवनप्राशाचे जास्त फायदे शरीरातले घटक म्हणजे धातू चांगले करण्यासाठीचे जे फायदे आहे, रसायन म्हणून याचा खूप चांगला आपल्याला उपयोग मिळत असतो। या पद्धतीने घ्यायचा आहे। आता हा च्यवनप्राश बाजारातला घेतल्यानंतर बऱ्याचदा त्यात ताजा आवळा न वापरता त्याचं मिक्सिंग, दुधी भोपळा, बटाटा वापरलं जातं आणि काढा प्रोसेसने न बनवता याचे जे गुणधर्म आहेत हे आपल्याला पूर्णतः त्याचा लाभ देऊ शकत नाहीत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात जे काही वंशरचनासारखे घटक, गाईचं साजूक तूप आहे, हे सुद्धा जर त्यात असेल तरच आपल्याला त्याचे पूर्ण फायदे मिळत असतात। हा च्यवनप्राश घेताना आपल्याला खाण्यात सुद्धा काही बदल करायला हवेत। जंक फूड असेल, प्रिझर्वेटिव्ह घातलेलं, स्पायसी असेल, हे गोष्टी टाळाव्यात। घरचं सात्विक अन्न घ्यावं, जेणेकरून पूर्ण फायदा हा त्याच्या शरीराला मिळू शकतो। आता हा च्यवनप्राश किती दिवस घ्यावा, तर हा दररोजच घ्यावा। 1 ते 2 वर्ष जेव्हा शरीरात हा दररोज घेतला जातो तेव्हा शरीरातले सर्व घटक हे हळूहळू चांगले व्हायला मदत होते। आणि याशिवायच डोक्याचे जे पांढरे झालेले केस आहे हे सुद्धा काळे व्हायला यातनं मदत होत असते। थोडक्यात काय, तर जेव्हा दररोज हा आपण घेतला जातो आहारामध्ये तेव्हा त्याचे संपूर्ण फायदे आपल्याला मिळत असतात। तर अशा पद्धतीने हा जो शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेला वैद्यांकडचा च्यवनप्राश आहे हा आपण प्रेफर करावा, जेणेकरून मी जसं आत्ता सांगितलं त्या पद्धतीने सर्व फायदे आपल्याला मिळू शकतील। आणि बऱ्याचदा असं होतं की याचा चवगंध न आवडण्यामागे ही वरील जी कारणं आहेत ती असतात आणि मग मुलं च्यवनप्राश खात नाहीत। प्रत्येकच आईबाबांना वाटतं की आपलं मूल हे सुदृढ असावं, त्याचं आरोग्य चांगलं राहावं आणि म्हणूनच च्यवनप्राश किंवा दररोज अंगाला तेल लावणं अभ्यंग आहे। लहानपणापासूनच जर मुलांना सुरू केल्या तर त्यांचे जे शरीर आहे हे चांगलं राहायला मदत होते, हाडांची वाढ चांगली होते, उंची, बुद्धी, स्मृती, एकाग्रता जी आहे, मेमरी जी आहे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, फोकस आहे हा चांगला होतो, जेणेकरून उद्या जाऊन त्यांची करिअर सुद्धा चांगली व्हायला, अभ्यास जेव्हा हा त्यांचा चांगला होत असतो तेव्हा त्यातनं नक्कीच मदत होत असते। तर अशा पद्धतीने हा शास्त्रोक्त पद्धतीचा च्यवनप्राश जो आहे हा आपण वर्कशॉप त्याचा घेत असतो, जेणेकरून घरोघरी सर्व मातांना हा बनवता येईल आणि आपल्या मुलांना तो जास्तीत जास्त खाऊ घालता येईल। आता याशिवायच आणखी एक महत्त्वाचा याचा फायदा म्हणजे तरुण पण टिकून राहतं। होय, आवळ्यामध्ये जे काही व्हिटॅमिन सी आणि इतर घटक आहेत यामुळे शरीरातले घटक, धातू चांगले होतात, रसायन होतं, रिज्युव्हनेशन असा इफेक्ट शरीराला मिळतो आणि ज्यामुळे आपलं तरुण पण टिकून राहतं। म्हणजेच आरोग्यपूर्ण तरुणपण जे आहे, अँटी एजिंग जे आहे, म्हातारपण दूर करणारं जे आहे, असा हा याचा फायदा आपल्याला मिळतो। त्याच्या नक्कीच लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी हा आहारात इन्क्लूड करावा।